लक्षात ठेवा. बरेच लोक आमच्या त्या दिंडी बरोबर झोपड्यावाले होते, झोपड्यावाले अख्खे बंगल्यावाले झाले. लक्षात ठेवा, अख्खे बंगल्यावाले, प्रत्येक ठिकाणी बंगलाच. काय झालं? साईबाबाची कृपा. अहो त्यांचं जाऊ द्या, आमच्या दिंडीत आलेले म्हणजे साईबाबाच्या पालखीत आलेले लोक श्रीमंत झाले, प्रत्येकाचे बंगले झाले. एवढं साईबाबाचं मोर आहे. लक्षात ठेवा. म्हणसाल तुम्ही काय सांगता, तुम्हाला काय अनुभव? मला सुद्धा अनुभव आहे. संन्यास घेतल्यानंतर, सर्व दुनियादारी केल्यानंतर, सर्व दुनिया फिरून आल्यानंतर शिर्डीला या मायानगरीत कशाला राहील? इथं काय कोणचं काय हे झालं? शिर्डी माझी पंढरपूर फक्त नावाला आहे, काहीच नव्हतं. परंतु साईबाबांनी सांगितलं किंवा श्री माझे पंढरपूर हे सार्थक झालं पाहिजे, तुला इथं राहावं लागेल. अशा प्रकारचा चमत्कार घडवला की जेणेकरून माझी श्रद्धा, आधी सुद्धा श्रद्धा साईबाबावर बसेल. अशा प्रकारचा चमत्कार मी सांगत नाही काय झाला ते, परंतु लक्षात ठेवा, चमत्काराशिवाय नमस्कार माया करत नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. आता मी सरे आश्रम सोडून इथे बसलोय तुमच्यामध्ये, आणि तुमच्या प्रेमामध्ये आमचाही बी बरं चाललंय. आता शिर्डी माझे पंढरपूर सार्थक झालं म्हणून मी अट्टास धरला होता या शिर्डीमध्ये. ज्यावेळेला आला तेव्हा काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. त्याचं माणसं होते, पण मंदिरात काय टाळ्या वाजत नाही, टाळ्या कोट तरी म्हाताऱ्या वाजवायचे. मग ते सप्ते सुरू केले सर्व ठिकाणी, आणि मागच्या शताब्दीला तर कळसच झाला, बेटातला शब्दा झाला, आणि लगेच कळस झाला. लक्षात घ्या, इच्छा केली ते पावलो. जी पंढरपूर असं व्हावं अशी माझी जी इच्छा होती, त्याची तळमळ होती, ती भगवंतानी पूर्ण केली. लक्षात घ्या, पूर्ण केला मनोरथ. तात्पर्य मला सांगायचं काही, चमत्काराशिवाय नमस्कार माणसं करत नाहीत.